बॅक ओपन घेऊयात. पूर्ण पॅकच का मॅडम? कप ब्लाउज आणि कपचा डायरेक्ट कपच पाहिजे मला. होय नको शिवतो कपचा. तर आपलं आता जे आधीचं होतं तसंच राहणार आहे. तोच मुंडा उंचीमध्ये 1 प्लस तेवढंच करणार आहे, पण ते वेगळं करत नाही. त्याला योक लावतो ना आपण कापून, त्याच्यामुळे तो एक्स्ट्रा 1 इंच असतो. प्रिन्सेसला दुसऱ्या प्रिन्सेसला येणार आहे तसंच. हा सिंपल प्रिन्सेस आहे. सिंपलमध्येच आपण कप्स लावतो ब्लाऊजला. ह्याला 1 इंच एक्स्ट्रा नाही वाढवायचं ना? ह्याला 1 इंच येणार आहे. 1 इंच सगळ्यातच एक्स्ट्रा राहतो. शिवण्याची मार्जिन घेतोच ना आपण. जर तो नाही घेतला तर तुझा ब्लाऊज आणखीन छोटा होणार ना. 14 उंची आहे. जर त्याच्यात तू ऍडच नाही केलंस तर ब्लाऊज लहान होणार आहे ना. 1 इंच वाढवायचाच आहे कंपल्सरी आपल्याला. हे आता मुंडा वगैरे तसंच राहणार आहे तुमचं छाती वाईज. जे काय असेल ते याच्यात काहीही बदल होत नाही. उंचीमध्ये पण 1 इंच प्लस होणार आहे. 14 उंची आहे तर 15 घेणार. कप्स ब्लाऊज आहे तर थोडीशी उंची एक्स्ट्रा ठेवली तरी सुद्धा चालणार. 2 इंच वाढलं तरी चालतं. नाही म्हणजे हायटेड लोकांना. तुला काय करायचं 16. उंच लोकांना, हेवी चेस्ट लोकांना उंची जास्ती लागते. शोल्डर पट्टी तेवढीच राहणार आहे आपली. 3 इंचाचीच ठेवतोय आपण. पुढचा गळा जो आहे तो काही तुम्ही बदलू शकता. आता पानगळा, पंचकोनी गळा जसं करायचं तसं घ्या. आता याला आपल्याला टक्स पॉइंट लागणार आहे तुमचं नेहमीप्रमाणे. 0 ते A टक्स उंची जी काय आहे ती, आणि A ते B तुमची टक्स रुंदी. टक्स रुंदी सांगितलंय मी छातीनुसार. आणि 0 ते A टक्स उंची. हे दोन्ही माप तुम्ही अंगावर मोजून घेतले तरी सुद्धा चालतात. काय होतं ब्लाऊजवर ह्याचं माप व्यवस्थित कळत नाही तर टक्स उंची आणि टक्स विड्थ मोजायचे कंपल्सरी कप्सला तरी. आणि इथून हा डायरेक्ट मुंड्यात जातो सेट. आणि हा अर्धा इंच टक्स कापणार आहे आपण. आता कप्स लावतो ना याला, त्याच्यामुळे याला काय फार टक्स बिक्स नाही कापला तरी चालतो. इकडे पण एक थोडासा टक्स कापला तरी सुद्धा चालतो. थोडा अगदी. नाही तर शिवताना तुम्ही हा जादाचा धरून शिवला तरी सुद्धा चालतं. ते हे साधंच आहे तुमचं. इथं वेस्टचा 4था प्लस आपलं 1 इंच टक्स मार्जिन आणि हे 1.5 इंच शिलाई मार्जिन असंच राहणार आहे. इथं पण तसंच राहणार आहे. चेस्टचा 4था प्लस 1.5 राहणार आहे. हां, ह्याच्यात काही बदल झालेला नाही. शोल्डर उतार गळा डीप असेल तर द्यायचाच आहे कंपल्सरी आपल्याला. उंची प्लस 1 इंच राहणार आहे तुमचा. आणि हा टक्स आपण अर्धा इंच घेतलाय किंवा 1 इंच जरी घेतला तरी सुद्धा चालतो. पण मग इकडे तुम्हाला 1 इंच तो वाढवावा लागेल. जर इथं टक्स तुम्ही जास्ती कापणार आहे तर तो इथं वाढवायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि आता अर्धा असेल तर काही वाढवायची आवश्यकता नाही. 1 इंच घेतला तर मग इथे 1 इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे तुम्हाला. मॅडम 1च्या जागी 2 घेतलं तरी पण चालणार आहे. मग इकडे 2 इंच वाढणार तुमचा. जेवढा तुम्ही टक्स कापणार आहे तेवढा इकडं वाढवायचा आहे आपल्याला. 2 इंच तुला काय करायचं मॅम? मुंड्यातून असं शेप द्यायचं का थोडंसं 1 इंच मुंड्यातच द्यायचं? हा डायरेक्ट मुंड्यातच जाणार. मुंडा छोटा आहे ना आपला आता. जेव्हा आपण बंद गळ्याचं ब्लाऊज घेतो, मुंडा मोठा होतो, तेव्हा आपण 1.5 इंच वर जातो. हे लक्षात ठेवा. जेव्हा हे डीप नेकचं ब्लाऊज आहे तेव्हा तुमचं डायरेक्ट मुंड्यामध्येच जाणार. योगपट्टी नाही याला. आणि स्लिम लोकांना, स्लिम मुले असतील तर नुसता साधा असाही शिवला तरी सुद्धा बसतो. वाढवायचीच नाही ना आता. त्याला काही वाढवायचं नाही. वाढवलं की सगळं बिघडतं. काय होतं, तुम्ही चॉकच्या लाईन आखताना त्या जाड आखता, त्याच्यात तो 1.5 इंच बरोबर वाढलेला असतो म्हणून
वाढवायला मी सांगतच नाही. वाढवला की तुम्ही बिघडवला ब्लाऊज. म्हणजे वाढवायचं म्हणजे एक लाईन वगैरे एवढंच वाढवायचं असतं. ते तुम्ही फार फार वाढवता ना मग ते चुकीचं होतं. टक्स पॉईंट चुकणार ना तुमचा. बरोबर आहे. बॅकला पण सेम प्रोसिजर राहणार आहे तुमची. हा मुंढा आत दाखवायचा राहिला. मुंढा दाखव अर्धा इंचचा नॉर्मल पाव इंच तसाच जसा आपण आधी घेतलाय तसाच राहणार. हे मी डायरेक्ट क्रॉस केली. कळालं. हां सेंटर काढून हा बाहेरचा 1 इंचावरच राहील आपला. 42ला पण 1 इंचावर घ्यायचं. हा 1 ते 1.25 इंच फार नाही बाहेर जात आपण. चला शोल्डर पट्टे आहे तेवढेच. आता तुमचा गळा इथे चौकोन घ्या, पंचकोनी घ्या, पान गळा घ्या. इथं ओपन होणार आहे हे. आणि इथं आपण अर्धा इंच हुकलूकसाठी एक्स्ट्रा ठेवायचं आहे. आणि ते नाही तर डिस्टन्स क्रिएट होतो त्याच्यामध्ये जर नाही ठेवलं तर तुम्ही. आणि इथं तुमची टक्स येईल. जेवढा गळा डीप असतो तेवढं टक्सची उंची कमी होते बरं का. आणि जेवढा गळा वर असतो तशी टक्सची उंची वाढते. हे लक्षात ठेवा दोन्ही. आता या बॅक ओपनला फारसे गळे येत नाही. एक तर डीप यू येईल, चौकोन येईल, पंचकोनी येईल, पानसेप येईल. याच्यामध्येच तुम्ही करू शकता. व्ही पण येऊ शकतो. यू घ्यायचा असेल तर असा एवढाच करायचा कोपऱ्यावर. यू सेप हवा असेल तर रेडीमेडला जे असतं ना तो. व्हीला डायरेक्ट व्ही. पण मग व्ही गळा घेतला की तुम्हाला ही नेकविट थोडीशी वाढवावी लागणार. हे आपण 3 टाकले मग कमी करावं लागेल व्ही नेकला. जी शोल्डर पट्टी छोटी तेव्हाच तो असा चांगला कळालं का. हा बॅक आहे. हा झाला एक ब्लाऊज बर का. तर दुसरा ब्लाऊज सांगते. टक्स कापून असतो तो. हा सिंपल मध्ये यालाच कप्स लावायचे. नाही लावले साधा शिवला तरी सुद्धा चालतो. किती अर्धा नाही. हे अंतर कसं घेतलं डायरेक्ट हेच जोडलं फक्त. हे घेतलं ना आपण. अगं टक्स उंची आणि टक्स रुंदीचा पॉइंट आला हा बी. आणि मग तिथून सरळ खाली आणि तिथून हा मुंड्यात. आणि हे अर्धा इंच. हो अस्तर डबल लागणार. कट करताना हे नाही ना कट करायचं. कापायचं ना अस्तर डबल लागतं. काप्स लावताना पण हे कापायचं. टक्स कापूनच घेणार आहे. एवढ्या साईडला ना अस्तर डबल लागतं. कळालं का. आता दुसरा जो आहे तो टक्स कापून करायचा आपल्याला. तर त्याच्यात एक्स्ट्रा वाढतं बघा. आता तो पण बसतो चांगला ब्लाऊज. म्हणजे हेवी चेस्टवाल्या बायकांना शिवायचा असेल तर हा शिवायचा ब्लाऊज. मार्जिन नेहमी आपण वेगळी दाखवतो. ती दाखवायला शिकायची आहे तुम्हाला. आणि अशी दाखवली जाते मार्जिन लाईन्समध्ये. ही शिलाई मार्जिन आहे 1.5 इंच. कळालं. आता बॅक फ्रंट मी दोन्ही एकाच ह्याच्यात दाखवते. बॅकला आपण 1 इंच वाढवणार आहे पण फ्रंटला आपण 2 इंच वाढवणार आहे. कळालं. हो. आपण ते ह्याला कसं केलं टक्सच्या ब्लाऊजला हाफ कटोरी ब्लाऊजला केलं तसं.